भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक, माझा अनुभव, लोक म्हणत होते, परमात्मा एक वाला होता म्हणून नाही मेला. अशी अगाध परमेश्वराची लीला. माझे नाव मंगेश खुशीरामजी सोलंकी आहे. आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दैवी शक्तीचा दुसरा अनुभव सादर करत आहे. 2010 मध्ये मे महिन्यात आम्ही मार्गात आलो. त्यावेळेस गावामध्ये जास्त सेवक राहत नव्हते. त्यामुळे चर्चा बैठक सुद्धा होत नव्हती. म्हणून मार्गाविषयी परिपूर्ण ज्ञान आम्हाला मिळत नव्हते. एकदा आम्ही जेवण करायला घरी बसलो असताना माझे एक मामा घरी आले व ते सरळ आम्ही ज्या खोलीत जेवण करीत होतो तिथे आले. मामा दारू पिऊन असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. माझ्या आईने मामाला पिण्यासाठी पाणी दिले व त्यांचा आदर सत्कार केला. परंतु आपल्या मार्गात दारू पिऊन असलेल्या व्यक्तीला पाणी सुद्धा देता येत नाही, या गोष्टीचा आम्हाला विसर पडला. दुसऱ्या दिवशीपासून माझ्या आईची प्रकृती हळूहळू खराब होत गेली. आईला एकदम अशक्त वाटू लागले. वाताचा त्रास वाढला, बीपी, रक्तदाबचा त्रास वाढला. डॉक्टरी उपचार केले, परंतु आराम काही मिळत नव्हता. आई झोपूनच राहायची व विचार करायची की या मार्गात सर्वाचे दुःख दूर होते, तर माझे दुःख का बरं वाढत आहे. रोज विनंती प्रार्थनेत भगवंताला माफी मागत होतो, परंतु नेमकी कोणती चूक झाली हे लक्षात येत नव्हते. 6 महिने निघून गेले, परंतु आईची प्रकृती ठीक राहत नव्हती. एके दिवशी माझी लहान ताई जी मार्गाची सेविका आहे, तिने आईला फोन करून विचारले की दारू पिऊन असलेल्या व्यक्तीला पाणी पाजले होते का. तेव्हा आईला तिची चूक लक्षात आली की दारू पिऊन आलेल्या भावाला मी पाणी दिले होते असे. मग आम्ही आमचे मार्गदर्शक श्री बातेजीकडे गेलो. त्यांना घडलेला प्रकार सांगितला व त्यांनी माफीचे कार्य दिले. माफीचे कार्य केल्यानंतर आईचे दुःख दूर झाले. त्यानंतर आम्ही अशी चूक पुन्हा कधी केली नाही. आपल्या मार्गात खरोखर भगवंत खूप दयाळू आहे. आपल्या मार्गात शब्दाला खूप महत्त्व आहे. शब्द हेच भगवान, शब्द हेच शैतान आहे. परंतु त्यावेळी शब्दाचे महत्त्व आम्हाला कळले नव्हते. माझ्या घरी शेती, गाई, बैल जनावरे होती. माझे वडील या जनावरांना चरायला घेऊन जात होते. त्या जनावरांना सोबत एक मोठा वासरू होता, तो इतर जनावरांसोबत राहत नव्हता. एकटाच कुठेतरी पळून जायचा, त्यामुळे माझे वडील त्रासले होते. ते रोज म्हणायचे की हा घरी आला नाही पाहिजे. एकदा भगवंताने त्यांचे शब्द ऐकले व तो वासरू घरी आलाच नाही. सतत 3 दिवस आम्ही त्या वासराला शोधत राहिलो. नंतर आम्हाला कळले की कुणाच्या तरी शेतात ते वासरू पाय मोडून पडले आहे. आम्ही त्याला घरी आणले, डॉक्टरांना बोलावून औषधोपचार केले, परंतु तो वासरू दुरुस्त झाला नाही व शेवटी मरण पावला. त्यावेळी माझ्या वडिलांच्या लक्षात आले की त्यांनी काय शब्द बोलले होते व तेच शब्द खरे झाले. तेव्हापासून आम्हाला कळले की आपल्या मार्गात शब्दाला किती महत्त्व आहे. मृत्यू आल्याशिवाय सेवकाला मरू देणार नाही, हे बाबांचे शब्द आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव मला माझ्या एका अनुभवातून आलेला आहे. 2011 मध्ये माझे ITI चे शिक्षण पूर्ण झाले. मी माझ्या मित्रांसोबत अप्रेंटिसशिप करण्याकरिता शोधाशोध करू लागलो. शेवटी बुटीबोरीमध्ये मला माझ्या 2 मित्रांसोबत अप्रेंटिसशिप करायची संधी मिळाली. आम्ही 3 मित्र एकाच खोलीमध्ये राहत होतो. माझे कुटुंब तेव्हा साध्या कार्यात होते. मार्गात आल्यावर माझे बाहेरबाधेचे दुःख पूर्णपणे दूर झाले होते. त्यामुळे माझा भगवंतावर पूर्ण विश्वास होता. खोलीवर मित्र असताना सुद्धा मी विनंती करायचो. काही दिवसांनी माझ्या मित्रांनी खोलीवर दारू पिण्यास सुरुवात केली. त्यामुळे माझी प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. कंपनी आमच्या खोलीजवळून जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावर होती.
त्यामुळे आम्ही सायकलने जाणे येणे करीत होतो. मी एकटा माझ्या सायकलवर आणि ते दोघे एका सायकलवर जाणे येणे करायचो. अशा प्रकारे आमचे दिवस निघत होते. दिनांक 4 ऑगस्ट 2011 ला नागपंचमी होती आणि त्या दिवशी आमची नाईट शिफ्ट होती. नागपंचमी असल्यामुळे मेसवाल्या काकूंनी चांगले गोड पदार्थ बनविले होते. रात्री जेवण झाल्यावर आम्ही ड्युटीसाठी निघणारच होतो. तेवढ्यात एक मित्र म्हणाला की, आज जेवण जास्त झाले तर मी नाही जात ड्युटीवर, तुम्ही दोघेच जा. म्हणून मी आणि माझा मित्र शैलेश आपल्या सायकलने कंपनीकडे निघालो. रात्रीचे जवळपास 9:30 ते 10 वाजताची वेळ होती. बुटिबोरीतील वेणा नदीवरील पूल ओलांडून आम्हाला जावे लागत होते. रात्रीची वेळ होती आणि एकदम काळाभोर अंधार होता. मी आणि शैलेश समांतर सायकल चालवत असताना नदीच्या पुलाजवळ पोहोचलो तसाच मागून जोरजोरात हॉर्न वाजवत ट्रक येत होता. त्यामुळे मी सायकल पुढे घेतली आणि शैलेशची सायकल मागे राहिली. दोघांमध्ये फक्त 15 ते 20 फुटांचे अंतर होते. तो ट्रक मागून भरधाव वेगाने आला आणि शैलेशच्या सायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो आणि सायकल ट्रकमध्ये अडकून पुलाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जवळपास 50 ते 70 मीटर फेकला गेला आणि समोर उभा असलेल्या दुसऱ्या ट्रकला धडक देऊन रोडच्या गतिरोधक डिव्हायडर ओलांडून पलीकडे खड्ड्यात जाऊन पडला. या अपघातामध्ये माझा मित्र जागेवरच मरण पावला. परंतु मागून येणाऱ्या ट्रकने मागच्या व्यक्तीला जोरदार धडक दिली आणि त्याच्या समोर 15 ते 20 फुटांच्या अंतरावर मी असताना मला काहीच झाले नाही याचे सर्वांना आश्चर्य वाटले. या अपघातामध्ये मला काहीच झाले नाही आणि असा भास झाला की जणू काही त्या ट्रकला कुणीतरी जोरदार लाथ मारली असे. माझ्या अंगावरून येणारा ट्रक माझ्या जवळून गेला, परंतु त्याची हवा सुद्धा मला लागली नाही. मी त्यावेळेस खूप जोरात रडू लागलो व भगवंताला पोकारू लागलो. पोलीस आले व कंपनीचे सर्व कामगार तिथे गोळा झाले. कंपनीच्या गाडीमध्ये टाकून आम्ही शैलेशला मेडिकलला घेऊन गेलो. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मी रात्री घरी फोन केला त्यावेळेस घरच्या लोकांनी भगवंताला कापूर अगरबत्ती लावून विनंती केली. मेसवाल्या काकांनी सांगितले की आतापर्यंत त्या पुलावर जितके अपघात झाले त्यात कुणीही वाचले नाही. तुझे नशीब चांगले आहे, इतक्या मोठ्या अपघातातून तू वाचला. दुसऱ्या दिवशी शैलेशचे शरीर त्याच्या गावी जामकांद्रीला नेली. तिथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी एकच चर्चा ऐकायला मिळत होती की याचा मित्र परमात्मा एक मार्गाचा सेवक असल्यामुळे वाचला. ही घटना मी माझ्या मार्गदर्शकांना सांगितली तेव्हा बाते आईनी सांगितले की आपल्यासोबत 24 तास परमेश्वर असतो, त्यामुळे सेवकासोबत काहीही वाईट होऊ शकत नाही. त्या दिवसापासून भगवंतावरचा माझा विश्वास आणखी दृढ होत गेला. खरोखरच परमेश्वरी कृपा सोबत होती आणि आहे म्हणून मी आज जिवंत आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव मंगेश खुशीरामजी सोलंकी. पत्ता मु. पटगोवारी ता रामटेक नागपूर. सेवक क्रमांक 30,678. मार्गदर्शक श्री उमरावजी बाते, कन्हान. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.